नमस्कार मित्रांनो, साईराम, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सकाळचे जवळपास 9:30 वाजलेले, वार रविवार आहे मित्रांनो. तर काल का आम्हाला ब्लॉग बनवायला जमलंच नाही, कारण की आमच्या वडिलांची तब्येत जरा खराब आहे. तर आता आलो आहे आम्ही साईडवरती, आहेत ते हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत. आता आम्ही साईडवरती आलेलो आहे आणि आजचा ब्लॉग हा इथनं स्टार्ट होतो आहे. तर आज जे काय कामाचं नियोजन असेल मित्रांनो, इथे जवळपास आपलं भरून झालेलंच आहे आणि फक्त हा स्टेअरकेस आहे 2 माळ्यापर्यंत. हा स्टेअरकेसच आपल्या भरायचा राहिलेला आहे आणि आपली पॉलिश पण चालू आहे, ती पण तुम्हाला मी आज दाखवेन. आता हळूहळू येतात आहे वर्कर सर्व आहेत, 2-3 जण गेलेत आतमध्ये, कपडे चेंज करतात आहे. तर मित्रांनो, आज सकाळी जवळपास पहाटे 4 वाजल्यापासूनच चांगलाच पाऊस चालू आहे आणि खूपच थंडगार वातावरण झालं आहे पहा याच्यामध्ये. आता जरा कुठे बरं वाटतंय. तर आणखीन ही चालूच आहे, झिमझिम झिमझिम थोडाफार पाऊस चालूच आहे इथे. खूपच आता थंड वाटते आणि आशा आहे की आता असं थंडगार राहणारं वातावरण, कारण की गेल्या वर्षी जवळपास 25 जूनच्या नंतर पाऊस पडलेला आणि ह्यावेळेस असं झालं आहे की आज 9 जून आहे आणि हा रात्रीपासून जरा झिमझिम चालूच आहे. पण एवढं आहे की वातावरण थंडगार केलं आहे, आता खूप छान वाटतं आहे. आणि ह्या वातावरणामध्ये खरं जर म्हटलं तर खाण्याची मजा म्हणजे कांदा भजी, बटाटी भजी, या अशा काही रेसिपी आहेत 2-4 की आपल्याला येतात. तुम्हाला मी पुढे चालून ब्लॉगमध्ये तेही बनवून दाखवेन, पण सध्या ती वेळ नाही आता. तर आता सध्या हे ह्या गोष्टी, हे आता झिमझिम पाऊस चालूच आहे. मित्रांनो, अशा काही रेसिपी आहेत ज्या 2-4 रेसिपी आपल्यालाही सुद्धा येतात. मी एक कधी ना कधीतरी घरी असलो ना की त्या रेसिपी नक्की तुम्हाला बनवून मी शेअर करेन व्हिडिओवरती. तर आता चला साईडवरती आलेलोच आहे आपण. तर आपण आता कामाचं नियोजन बघूया आपलं. चला या. हे बघा किती सुंदर वातावरण झालं आहे. आता बघा आभाळ, पूर्ण आभाळ भरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा टेरेसवरती हलका फुलका पाणी. वातावरण झालेलं आहे, थंडगार एकदम. चला आपल्या कामाचं बघू आता आपण.
तर मित्रांनो, जवळपास संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही साईडवरतीच आहे. सकाळी ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवलं की आम्ही दुसऱ्या साईटवरती गेलो, तिथेही एक आमच्या मित्र शिंदेचं त्यांचं एका साईटवरती ते वॉटर प्रूफिंगचं काम चालू आहे, तिथे तर गेलोच नाही आपण. आणि आता आपण या साईटवरती जे पाहिलं, जे आपली कोसपुट्टी चालू आहे आणि प्लस 9व्या का 10व्या माळ्यावरती आपली पॉलिस पण चालू आहे. आणि आज जरा माणसं पण कमीच आहेत, पावसाच्या वगैरे सकाळी आलेच नाही ते. तर हा आजचा प्रवास होता आणि आता इथून जरा हॉस्पिटलला जायचं आहे. तर थोडक्यात आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. तर उद्या तुम्हाला नवीन ब्लॉगसोबत पुन्हा मी भेटेन. तर हा ब्लॉग मी इथे संपवतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, साईराम मित्रांनो.